ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य. कितीही दुर्दैव नशीब असू द्या, त्याचं नशीब सोन्यासारखं चमकेल. फक्त ब्रह्ममुहूर्त या वेळेत उठून हे एक काम करा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठतो, म्हणजेच पहाटे 3 ते 6 या वेळेत उठतो, त्याचं नशीब सोन्यासारखं चमकते. फक्त या वेळेत उठून ही एक काम करा. ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य. कितीही अभागा माणूस असेल तरीही पहाटे 3 ते 6 या वेळेत हे एक काम केलं तर कितीही कठीणातील कठीण इच्छा नक्कीच पूर्ण होईल आणि तुमची कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होतेच. आयुष्य बदलण्याची वेळ केवळ सकाळी 3 ते 6 या वेळेत होते. नकारात्मक ऊर्जा असेल ब्रह्ममुहूर्तावरती ती उतरते. जी व्यक्ती ब्रह्ममुहूर्ताचं पालन करते त्याचं नशीबच नव्हे तर भविष्य घडते. ब्रह्ममुहूर्त ही एक केवळ वेळ नाही तर देवाची थेट संवादाची वेळ आहे. तरी तुम्हाला असे वाटत आहे का की तुमचं नशीब थांबलं आहे, सगळं चुकीचं चाललं आहे, आयुष्यात प्रगती नाही, पैसा नाही, मन शांत नाही आणि प्रयत्न करूनही काहीच बदलत नाही? मग एक वेळ आहे जिचं उघड झालेलं रहस्य म्हणजे तुमच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलू शकते. ही वेळ आहे ब्रह्ममुहूर्ताची. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी 3:30 ते 5:30 या वेळेतलं ते दैवी शक्ती. 2 तास ही वेळ काही साधी वेळ नाही, ही देवतांच्या जागरण्याची वेळ आहे. या वेळेला प्रकृती शांत असते, सृष्टी स्थिर असते आणि ब्रह्मांडातील स्पंदनं सर्वात शुद्ध असतात. शास्त्रात सांगितलं आहे, ब्रह्ममुहूर्त व उद्दिष्टे स्वस्थ रक्षण करताना म्हणजेच ब्रह्ममुहूर्तात उठलेला माणूस म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठलेला माणूस आयुष्याचा रक्षण करतो, आत्मा जागृत करतो. ज्या वेळेत वातावरणात ऑक्सिजनचं प्रमाण अत्यंत शुद्ध आणि भरपूर असताना थेट मेंदूशी संवाद याच वेळेत सर्वोत्तम होतो. अनेक ऋषीयोगी, संत आणि सिद्ध पुरुष समाधी घेतात. ही वेळ आहे देवाला भेटण्याची. ही वेळ कारण याच वेळेस देवांच्या लहरी जागृत असतात. ज्या वेळेस उठल्यावर काय कराल तर आयुष्य बदलेल. एक संकल्प. हे काम म्हणजे जागेत डोळे मिटून आजचा दिवस सुंदर आहे, मी शक्तिशाली आहे असा संकल्प करा. ओमचा उच्चार 3 वेळा खोल श्वास घेऊन करा. ओमचा उच्चार करा. हे मन शरीराने आत्म्याला शुद्ध करते आणि आपल्या आत्म्याला स्पर्श करते. जर या वेळेस डोळे आपण उघडले आणि मनात शांतता आली तर समजा तुम्हाला देवी स्पर्श झाला आहे. जर मनात माफ करायची भावना, प्रेम, करुणा जागी झाली तर ती आहे आत्मिक जागृती. आणि लोक म्हणतात या वेळेस उठल्यावर मन हलकं होतं, डोळ्यात पाणी येतं आणि छातीत गोड शांतता येते. काही नाही तर देवाचा संकेत असतो. सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे ब्रह्ममुहूर्त. जर दररोज तुम्ही उठून यावेळेस जप, ध्यान, स्नान आणि प्रार्थना केली तर तुमच्या आयुष्यातील 3 गोष्टी करतात. तुमचे नशीब बदलायला सुरुवात होते, कर्मफळ लवकर मिळायला लागते, दैवी शक्ती तुमच्या मागे उभी राहते. ब्रह्ममुहूर्त जागृत होणाऱ्या शक्ती या वेळेत 3 शक्ती जागृत होतात. 1 म्हणजे सत्वशक्ती, 2 आत्मशक्ती आणि 3 दैवी शक्ती. सत्वशक्ती म्हणजे तुमच्या मनात सकारात्मक विचार, करुणा, क्षमा, समाधान हे उत्पन्न करते. आत्मशक्ती म्हणजे मन, शरीर आणि आत्मा यांचा त्रिकोण सशक्त बनवते. आणि दैवी शक्ती म्हणजे जी वेळोवेळी तुम्हाला मार्ग दाखवते, संकटापासून वाचवते आणि योग्य दिशा देते. या शक्तींच्या माणसांवर होणारा प्रभाव म्हणजे यावेळेस उठणारे लोक आयुष्यात कधीही कितीही दारिद्र्याच्या गर्दीत अडकले असतील तर त्यांची निर्णय क्षमता प्रखर असते आणि नशीबही त्यांच्याबरोबर असते. ब्रह्ममुहूर्तावर दररोज उठणारे लोक श्रीमंत नाही तर शांत, समाधानाने आणि प्रभावी असतात. सूर्यनमस्कार ही या काळात केलेला सूर्यनमस्कार म्हणजे शरीरातील चक्रांना जागृत केलेला मार्ग. 2 ओम नमः शिवाय किंवा ओम श्री महालक्ष्मी देवे नमः हा जप ब्रह्मांडातील सकारात्मक लहरी तुमच्यापर्यंत पोहोचवते. 3 गंगाजलाने आंघोळ केली तर हे करणं शक्य असेल तर गंगाजलाचे 2 थेंब अंगावर संपन्न हे नकारात्मक शक्तींना दूर करते. उजव्या हाताने दीपज्योती पेटवणे. ब्रह्ममुहूर्तावर दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचा वास घरात होतो. गाईला ताजे गवत किंवा रोटी अर्पण केलं हे देखील आपल्या पितृदोष याचं निवारण करते आणि घरामध्ये ध्यानधारणा वाढवते. ध्यान म्हणजे ध्यानात आपले एकच चित्र मनात तुमचं ध्येय स्पष्टपणे पहा. ब्रह्ममुहूर्तात ही कल्पना प्रत्यक्षात उतरते. पवित्र ग्रंथांचं वाचन. भगवद्गीता, रामरक्षा, अथर्वशीर्ष हे वाचन.
मनाला शांतता आणि संरक्षण दोन्ही देतं. 108 वेळा माळ जप करा. साधना तुमचं कर्मफळ वाढवते आणि दैवी आशीर्वाद देखील मिळू शकतो. पाणी भरलेला कलश आणि रोज तुळशीजवळ ठेवा. पाणी भरलेला कळश रोज तुळशीजवळ ठेवल्याने घराच्या इथे आणि समृद्धी येते. मनभर क्षमा याचनाने आभार व्यक्त करणे म्हणजे ब्रह्ममुहूर्त. परमेश्वराकडून आशीर्वाद मागण्याची ही सर्वोत्तम जागा आहे. जगात सर्व काही समयबद्ध आहे. काही वेळा आपण आयुष्याची संधी गमावतो कारण आपण वेळेचे महत्त्व लक्षात घेत नाही. मात्र ब्रह्ममुहूर्त ही अशी वेळ आहे जिथे दैवी शक्ती जागृत होते आणि मनुष्याचं आयुष्य बदलू शकते. दुसऱ्या कोणत्याही वेळेच्या तुलनेत ब्रह्ममुहूर्त हा त्या दिवशीचा अत्यंत शक्तिशाली काळ असतो. वर्षानुवर्षाप्रमाणे साधना केली जाते आणि त्याचे परिणाम देखील अचंबित करणारे असतात. ब्रह्ममुहूर्त म्हणजे एक अशी वेळ जिथे प्रत्येक सेकंद आणि प्रत्येक क्षण शक्तीने भरलेला असतो. हे आपल्याला श्रीमंती, शांती आणि प्रगती मिळण्यासाठी एक सुंदर मार्ग दाखवते. जर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या या खास वेळेचा उपयोग योग्य प्रकारे केला तर तुमचं आयुष्य 100% बदलते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः.